राघवेंद्र सर हे पहा. कसं आहे, तुला शिक्षा तर झालीच पाहिजे, पण कसं आहे ना, तुझा चोरीचा हेतू चांगला होता म्हणून तुला पोलिसात देत नाहीये मी. पण शेवटी चोरी ती चोरीच ना. आणि काय रे, तुला हिला मदत करायची आहे ना, मग माणसानं मदत स्वतःच्या कष्टाच्या पैशातून करायची असते. एक काम करूया, आतापासून तू इथं काम करायला सुरुवात कर. आजपासून तू बिराजदारांचा ड्रायव्हर नाहीस. काय अरे, तुला हिला मदत करायची ना, मग इथं राहून काम कर, तिला मदत होईल. अरे इथं कामाला लागल्यापासून तुझं पहिलं काम ही सगळी मिसळ पार्सल करायची आणि मला गाडीत आणून द्यायची. काय जमेल ना? चला येतो मी. पैसे राघवेंद्र सर. राघवेंद्र सॉरी. मी खरंच खूप प्रयत्न केला रे त्यांना समजवण्याचा, पण भलतंच होऊन बसलंय. माझ्यामुळे नोकरी गेली अरे तुझी. खरंच सॉरी. मला सांग, आता काय करणार आहेस तू? म्हणजे घरी कोण कोण असतं तुझ्या? आपलं कोणीच नसतं. एकटा या जगात मी. अरे देवा, कोणीच नाहीये. तो थांबा. ती कोणाला तरी बोलवायला गेली वाटतं. तुम्ही एकटे आहेत ना? बेटी हे घे. तुझं कोणीही नाही ना, मग हे राहू दे तुला. आणि तू एकटा नाहीयेस, तुला दुसरं काम मिळेपर्यंत इथे काम करू शकतोस. हा नाही, तुला खर्चाला पैसे ठेव. अजिबात काळजी करू नकोस. तसंही आमचं ठरलंय, ज्याचं कोणीही नसतं त्याचे आम्ही असतो. चाचू बिराजदार साहेब, 2 मिनिटं. बिराजदार साहेब, हे बघ, मी तुझं काही ऐकणार नाहीये. मी जे केलंय ते अगदी बरोबर केलंय आणि तसं करण्याच्या मागे काहीतरी कारण आहे. झालं तुझं? मी तुला काही बोललोय तुला? अजून बोललेला नाहीयेस, पण हे काय? सरप्राइजेस. म्हणजे अरे यार चाचू, लाईफ इज फुल ऑफ सरप्राइजेस, बरोबर? पण आजपर्यंत माझ्या आयुष्यातलं हे सरप्राईज सगळ्यात इंटरेस्टिंग सरप्राईज आहे. वाक्य चांगलं आहे तुझं, पण मला जरा समजेल असं सांग. सांगतो ना, सगळं सांगतो. आता राघवेंद्र बिराजदारांनी मला कामावरनं काढून टाकलं, ह्याचं त्या मुलीला ना खूप वाईट वाटलं. तिने मला काम तर दिलंच, पण ह्या जगात माझं कोणी नाहीये असं ऐकल्यावर तिने तिच्यासाठी साठवलेल्या पैशातले काही पैसे मला दिले रे. हे बघ. काय? हो अरे चाचू, हे पैसे तिने तिच्यासाठी साठवले होते, तिच्या स्वप्नांसाठी. मी अडचणीत आहे हे जेव्हा तिला कळालं, तेव्हा तिने हे पैसे माझ्या हातावर ठेवले, तिची स्वप्न बाजूला ठेवून. वाह, कमाल आहे पोरीची. हो रे चाचू, काहीतरी वेगळेच आहे ती. म्हणजे मी जेव्हा इथे आलो ना ग्राउंड रिसर्च करताना, तेव्हा खूप वैतागलो होतो रे. म्हटलं हे काय आहे, शी, मला अजिबात आवडत नव्हतं.
पण मला आता असं वाटतं की बरं झालं यार मी इथे आलो. चाचू, मी जर इथे आलो नसतो ना तर मला हे काहीच कळलं नसतं. ही माणसं, त्यांची ही लाईफस्टाईल मी कधी पाहिली असती सांग बरं. चाचू यार, खरंच किती मोठ्या मनाची आहे ना. माझ्या सुखासाठी लगेच ती सावली झाली. क्या बात आहे. म्हणजे आयुष्य हे सरप्राईज असायला हवं असं मी नेहमी म्हणतो, पण हे माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं आणि सगळ्यात प्लेझेंट सरप्राईज. ओके, टू कट द लॉंग स्टोरी शॉर्ट, आजपासनं बिराजदारांचा ड्रायव्हर आता इथून पुढचे काही दिवस ह्या गौराई मिसळमध्ये त्याचं काम करणार आहे, त्याचा ग्राउंड रिसर्च करणार आहे. तुला काय झालं? चाचू काय झालं? चेहरा बघ कसा लाल झालाय, लाजून. तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद असा ओसंडून वाहतोय. मला एक सांग, क्लिक झालं की असंच होतं का रे? अरे यार तुम्ही पण ना चाचू, तुम्हाला काय वाटतं ही क्लिक म्हणजे काय खूप छोटी गोष्ट आहे का? तू ना चाचू, तुझं कसं आहे माहितीये तुला, जरा कौतुक केलं की लगेच घोड्यावर बसतो. नाही हसू नको, बस झालं तुझं आता. आता तात्पुरता घोड्यावर नको, या गाडीत बस आणि प्लीज जाईत ना. हे बघ, तू माझ्यापासून काही लपवू नकोस. तू तुझ्या मनातलं जे काही असेल ते तू मला निर्धास्तपणे सांगू शकतो. सांगतो चाचू, मी तुला सगळं सांगितलंय, पण तू विश्वास ठेवशील तर ना. हा चल बस झालं, तू गाडीत बस आणि गाडीत थेट घरी घेऊन जा. ओके, काही क्लिक बिक झालं नाहीये. हा, वेगळे अर्थ अजिबात नको आहेत मला. अजून झालेलं नसेल तर आज नाही तर उद्या होईलच क्लिक. मला काही घाई नाहीये. देखा जाएगा. हेलो, हाँ अजित भाई, मैं मराठी में ऐको, मराठी में ते तुम्ही इथं फोन नका करू. हा, ते आम्हाला बिराजदारांचा फोन येणार आहे. नाही, तुम्ही पण फोन कराल आणि मग त्यांचा पण फोन येईल. मग ती बाई ओरडेल ना, ते काय ते व्यस्त आहे. हा, परत सांगतो, हा फोन नका करू, बिराजदारांचा फोन येणार आहे. हा ठेवला पण. आला बिट्टी, राधा बिट्टी, फोन आला. ये लवकर ये. माई, आशीर्वाद दे. हो, त्यांनी फोन उचला. ते राधा उचलेल. राधा हो उचला आणि तर कट होईल. हा, कट होईल. हॅलो, अभिनंदन, तुमची निवड झाली आहे. तुम्हाला मिळतंय 10 लाख रुपयांचं रोख बक्षीस. 10 लाख? 10 लाख? मग तुम्ही आमचे भाग्यवान कस्टमर आहात, त्यामुळे तुमची निवड झालेली आहे. का मग तुम्हाला फक्त आमच्या लकी ड्रॉ मध्ये भाग घ्यावा लागेल. त्याची फी आहे फक्त 5,000 रुपये. काय 5,000? म्हणजे 5,000 आम्ही द्यायचे? आम्ही मसाले देणार. तुमचं चुकलंय काहीतरी. 5,000 बोलतायत. हॅलो, तुम्ही आहात आमचे लकी विनर. तुम्हाला मिळतात 10 लाख रुपये पर्यंत. त्यासाठी तुम्हाला पैसे आहेत सुरुवातीला फक्त 5,000 रुपये. ओ फोन ठेवा. तेव्हा काय रॉंग नंबर आहे तुमचे. ओ, तुम्ही रॉंग नंबर काय करता टायमावर? आणि तुम्हाला ते 10 लाख रुपये ठेवलाय फोन. फोन ठेवला? ठेवला फोन.
काय झालं ग राधे? आला का फोन? हो येणार येणार ग, फोन येणार येणार ग, आता नाही तर नंतर येणार ग, दुपारी नाही तर रात्री येणार ग फोन. पुढे काय हो? पुढे काळजी करू नका, फोन नक्की येणार. नक्की येणार. हा नक्की येणार हे सुचलं नव्हतं का? नक्की येणार येणार फोन ग, हो येणार फोन ग, येणार फोन ग. चाचू यांना बोलून तर गेलाय, पण त्याला जमेल का बाबांशी बोलायला? खरं तर मला हा मसाला ना बिराजदारांकडे द्यायचा होता. जर तुमच्याकडे माझ्या मसाल्याला स्थान मिळालं तर ते नक्कीच शक्य होईल. मसाल्याचा सगळा व्यवसाय माझा भाऊ बघतो, पण मी नक्की तुझ्याबद्दल त्याच्याशी बोलेन. जरा बोलायचं होतं. आजचा दिवस खराब जाणार. ए कुठे चाललायस? इकडे इकडे इकडे. काय आहेत? कपडे साहेब, कपडे. कपडे अरे जुने कपडे येते न बसणारे गरीब आणि अनाथ मुलांना देण्यासाठी, त्यांना दान करायचं आहे. कोणासाठी आहे? अनाथ मुलांसाठी. अनाथ मुलांसाठी. अरे 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 काय करतोय तू? हे असे बिनकामाचे उद्योग या घरात परत चालणार नाही. ज्या मुलांना त्याच्या स्वतःच्या पालकांनी अनाथ सोडलंय ना, त्यांना पोषण्याची जबाबदारी बिराजदारांनी घेतलेली नाही. एक नासक रक्त घरात आणून ठेवलंय ना, ते पुरेसं आहे. आज फक्त कपडे फाडले आहेत. परत जर असं काही घरात घडलं ना तर राधाचं अनाथ मुलांसाठीचं स्वप्न आहे हे विजेंद्रला कळलं तर तो मसाल्याला शिवणार पण नाही. बरं झालं आत्ता नाही बोललो ते. अहो नको मला तरी. सॉरी सॉरी. अहो काय राधा ताई, लक्ष कुठे तुमचं?
आज ना मला बिराजदारांकडून फोन येणार आहे. हो का? काही लागलं तर सांगा. अच्छा चल. ए काय कुठे चाललायस? सगळे पाव टाकून येतो ना, शिळे झालेत. काय पाव शिळे आहेत? नाही नाही, ते ताजेच पाव आहेत. हे जुनेत, म्हणजे तो नवीन आहे ना, त्याला माहिती नाही. कुठे काय चांगलीच ते अन्न, हे असं वाया घालवायचं नसतं. आपण ना याच्यापासून काहीतरी छान पदार्थ बनवूयात. काय बरं बनवूयात? तसं माई खूप छान बनवते, पण नेमकी ती नाहीये, पोथी ऐकायसाठी गेलीये. तर आपण काहीतरी बनवूयात. काय बनवायचं? काय बनवायचं? चल. ताजेत बरं का, ताजेत. बोल काय खाणार? मला नाही माहित, मी ते पाव टाकायला निघालो होतो. एक काम कर, तूच सुचव, तूच बनव आणि मला खायला घाल. आज तुझ्यासाठी सरप्राईज डिश. चल तू गॅस पेटव, कढई ठेव. चल 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 कामाला लाग. ए राधा, अगं काय गॅस खराब झालाय काय? पेटतच नाहीये. रेग्युलेटर ऑफ असेल, ऑन कर. राधा, काय झालं? अगं रेग्युलेटर खराब होता, नॉब तुटलाय वाटतं. गॅस लीक होतोय, आता नाही पेटू शकत, नाही तर स्फोट होईल, आग लागेल, भडका उडेल, काही होऊ शकतं. राधा 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 काय होतंय तुला? राधा शांत हो, काही होणार नाहीये. मी आहे ना, डोंट वरी, मी बघतो त्याच्याकडे. हो दादा, काय झालं? तू काय नाही, अहो गॅस लीक झाला. तुम्ही प्लीज माझ्यासाठी एखादं ओला फडका आणता का? हो हो ठीक आहे ठीक आहे. प्लीज लवकर आणा. राधा डोंट वरी, मी करतो, लगेच करतो. थांब जरा तू. आता हे क्या फडकं? हा 2 मिनिटं थांबा. तुम्ही धरून ठेवा. हो असंच धरून ठेवा, मी आलो. राधा, दादा मिट्टी. राधा राधा शांत हो, शांत हो. काही नाही झालं, काही नाही झालं. सगळं ठीक होणार, काहीच नाही झालं. शांत हो तू. केवढा लांब बाजारात जावं लागतं रे बाबा. फोन आला पाहिजे, फोन. हा म्हणजे बाजारात जायची गरजच नाही. भाजी स्वतःहून चालत येईल, कढईत जाईल, डायरेक्ट तयार. फोन आला, ए बाबा फोन आला रे. फोन गेला कुठे? फोन ठेवलंय का? उलट आहे. हॅलो 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 चंदू शेठ, प्लीज लवकरात लवकर घरी या. ते राधा, तिला ते थोडासा पॅनिक अटॅक आल्यासारखं झालंय.
ते आम्ही गव्हाचा शिरा बनवत होतो ते मला काय काय झालं मला माहित नाही. त्या नॉबला